नमस्कार, माझं नाव दीपक घाडी. अ, साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी मी स्किन सोरायसिस या आजाराने ग्रस्त होतो. असं म्हणाल तर स्किन सोरायसिस हा ॲक्चुअली म्हणजे एकमेका संसर्गजन्य नसला तरी पण कामावरती जसे भरपूर त्या इफेक्ट पडत होता त्याच्याने. आणि मी फ्रस्ट्रेटेड झालो होतो. भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर फ्रस्ट्रेशन झालं होतं. पण त्याला बरोबर हा प्रकारच नाही होता आणि भरपूर काही चिंगले आणि पुन्हा प्रत्येक चेहऱ्याचा भाग सोडला तर संपूर्ण शरीरावरती आणि डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत स्किन सोरायसिसचे जे हे होते इफेक्ट होता तो जाणवत आणि मला ते अ, एवढा त्रास देत होता की अक्षरशः खालील अंग रक्त निघायचं इतका त्याचा हे होता इफेक्ट होता. आणि भरपूर त्याच्यासाठी भरपूर ट्रीटमेंट म्हणाल तर भरपूर आयुर्वेदिक, ॲलोपॅथी या भरपूर प्रकारचे भरपूर मेडिसिन्स मी ट्राय केले. भरपूर काही-काही केलं. फक्त टेम्पररी इफेक्ट फक्त मिळत होता आमच्यामध्ये. 100% असा रिझल्ट असं नाहीच मिळाला. आणि त्याचा इफेक्ट म्हणाल तर जसं माझ्या जॉबवरती मी काम करत असल्या ठिकाणी मला त्याचं एवढं त्याचं हे करत होते की मला लिगली त्याच्यावर जायला सांगत होते. पण ते मला पॉसिबल नाही होतं किंवा चला एक 15 दिवसाचं काही अर्ज असेल तर ठीक आहे. त्याला घेऊन आपण रेस्ट घेऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो. परंतु हे लॉंग टर्म बसलेला आजार असल्यामुळे ह्याच्यावरती इफेक्ट असं सडनली ते इफेक्ट मिळणं हा प्रकार नसल्यामुळे मी काही ते रजा वगैरे घेतली नाही. पण मला कामावरती असं माझा एक दुजाभाव दिला जात होता. आणि तो मला जास्त त्रास देत होता. त्या आजारापेक्षा जास्त मला तोच जास्त त्रास देत होता. परंतु तरी पण मी त्यातून कसं-कसं सर्व्हायव्ह करत होतो. की एक बऱ्याचशा याच्यानंतर ट्राय केल्यानंतर मी विरारला राहायला होतो. विरारमध्ये भरपूर काय-काय ठिकाणी शोध वगैरे केलं. Google सर्च करा. आणखीन भरपूर काय-काय संशोधन करून स्वतः आपण हॉस्पिटल स्टाफ असल्यामुळे याच्यावर संशोधन करत होतो आणि हे करत होतो. तर एका मित्रांच्या रेफरन्सने मला त्यांनी सांगितलं की होमिओपॅथी ट्राय कर. तर सडनली त्यानंतर काही कालावधीनंतर मी ते डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालो आणि इथे होमिओपॅथी म्हणून एक त्याला शोधून बघूया. मी एक 2-3 ठिकाणी होमिओपॅथी जवळपासच्या शोधता-शोधता त्या माइंडमध्ये क्लिनिक इथे जसे योगिता मॅडम आहेत, त्यांच्याकडे मी आलो. त्यावेळी देखील माझ्या अंगावरती भरपूर चट्टे आणि भरपूर काय-काय इफेक्ट होते शरीरावरती. परंतु त्यांचे एक आता गेल्या दीड ते दीड वर्षामधल्या ट्रीटमेंटमध्ये आज जवळ-जवळ मला 90% तरी इफेक्ट मला स्वतःला जाणवलेला आहे. 90-95% मला स्वतःला इफेक्ट जाणवला सुद्धा कॉन्फिडंट फील करायला लागलेलो. कारण ह्याच्यामध्ये म्हणाल ते ह्या आजारापेक्षा जास्त माणूस त्या डिप्रेशनने जास्त बाधित होतं. तर हे खरोखर आहे मॅडमचा इफेक्ट मॅडमच्या बोलण्याचा आणि त्यांच्या ट्रीटमेंटचा एवढा इफेक्ट आहे, की एखादा माणूस त्या डिप्रेशनमधून स्वतः ऑटोमॅटिकली बाहेरही काढतात आणि ट्रीटमेंट पण चालू राहते त्या वेळेला. आणि मला 90-95% इफेक्ट स्वतःला जाणवला आणि मी कंटिन्यू ट्रीटमेंट ठेवलेली आहे. तुम्हालाही कोणाला असेल तर तुम्ही स्वतः देखील या मॅडमकडे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. खरोखर इथे इफेक्टिव्ह आहे. फक्त थोडं एवढंच की वेट आणि वॉच चांगला इफेक्ट आहे. म्हणाल की आज औषध खाल्लं उद्या इफेक्ट नाही. कमीत कमी 3 ते 6 महिने त्या इफेक्ट यायला जातो. पण येतो. इफेक्ट एवढं 100% आहे.